हाय गाईज, तर तुम्ही आला आहात पल्लवी क्लासिक किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहे चॉकलेट केक हाफ के जीमध्ये. पण ह्याचा केक बनवता बनवता वेट गेला 700 ग्रॅमवरती आणि 700 ग्रॅमचा तो केक बनला. कारण काय, तर याच्यामध्ये जे चॉकलेट ॲड केलेलं आहे ना, जवळजवळ चॉकलेट आहे 200 ग्रॅम. म्हणजे जे चॉकलेट गनाश आहे याच्यामध्ये जे मी स्पॉन्जमध्ये ॲड करते ते 100 ग्रॅम आणि वरून जे पूर्ण केक कवर करते तो 100 ग्रॅम प्लस क्रीम आणि स्पॉन्ज, असं करत करत वेट गेला 700 ग्रॅमवरती. कस्टमरने ऑर्डर दिली होती अर्धा किलोची, म्हणजेच हाफ के जीची. ठीक आहे, तर इथे शुगर सिरपनं सोक करायचं आहे. आणि हे सिरप जे आहे आपलं आहे आईस मसाला आईस वॉटरचं आहे शुगर सिरप. ठीक आहे, तर हे अशा प्रकारे एवढं जे गनाश ॲड केले त्यांना टेस्ट तर खूप छान येते, बट वेटमध्ये जास्त जातं. जर त्यावेळेस काय करायचं, थोडासा स्पॉन्ज करताना थोडंसं कमी करायचं, म्हणजे जेणेकरून आपला केकचं वेट पण वाढला नाही पाहिजे आणि कस्टमरचा तर फायदाच आहे ना. कारण अर्धा किलो केकची ऑर्डर दिली तर त्यांना 700 ग्रॅम भेटतो, म्हणजे त्यांचा फायदाच आहे ना. तर थोडंसं केकचं स्पॉन्ज बनवताना ना एक 150 ग्रॅम प्रेमिक्सपासून बनवायचा, जेणेकरून आपला चॉकलेट केकमध्ये किती आपण प्रयत्न केला ना की थोडा तरी वेट जास्त जातोच. कारण चॉकलेट त्याचं ॲड होतं आणि चॉकलेटला वेट असतं. ठीक आहे, तर इथं क्रम कोट करून आयसिंग करत आहे. हाफ के जी केक आहे आणि त्याचं वेट गेला आहे 700 ग्रॅम. तर कस्टमरने नंतर त्याचे एक्स्ट्रा चार्जेस दिलेले आहेत त्यांना सांगितल्यावरती. तर वेटिंगचा जो फोटो आहे तो पण मी अपलोड केलेला आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा, लास्टला आहे तो फोटो. ओके, तर थोडी थोडी क्रीम घेऊन क्रम कोट करायचं. चॉकलेट केकला जास्त क्रीमचा यूज नाही करायचा, कारण काय होतं, आपण केक पण कवर करणार असतो, त्याच्यामुळे केक म्हणजे गनाशने खूप कवर करावा लागतो. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण इथं चॉकलेट केक कंप्लीट करत आलेलो आहात. आणि पॅलेट नॅपने क्रीमला एक्स्ट्राची जी क्रीम राहते ना ती खेचून घ्यायची आतमध्ये, अशा प्रकारे, जेणेकरून आपल्या केकला प्रॉपर फिनिशिंग येते आणि लुक पण खूप छान येतो. इथं आहे चॉकलेट गनाश. तर डार्क कंपाऊंड आणि आपली जी व्हिप क्रीम आहे यापासून मी हे चॉकलेट गनाश बनवलेलं आहे. तर आणि नाईफने नंतर असं सगळीकडे फिरवून घ्यायचं. आणि हे थोडंसं गरम असल्यामुळं खाली जे आले ते नंतर क्लीन करून घ्यायचे नाईफने. सर्व एक्स्ट्रा काही जरी असतं बेसवरती ते सर्व निघून जातं. नाईफने पूर्ण क्लीन करून घ्यायचं आणि थोडासा सुका ओला कपडा घ्यायचा आणि त्याने आपलं स्पॉन्ज बेस पूर्ण क्लीन करून घ्यायचं. आणि ह्या आहेत फॅनच्या चॉकलेट गार्निशिंगच्या, आणि याच्यावरती स्प्रे केलेला आहे गोल्डन डस्ट, कारण खूप छान लुक येतो. आणि हा केक होता एक आईसाठी, तर त्याच्यावरती नाव टाकायचं होतं आई. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या पेजवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे आपल्याला केकवर नाव पण टाकता आलं पाहिजे. ठीक आहे, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. इथं आपला वेट आहे 755 ग्रॅम.